नमस्कार नमस्कार. आपण 2 मिनिटांमध्ये सुरुवात करणार आहोत. तुम्हा सर्वांचं डॉक्टर प्रेरणा राणे फाउंडेशन आयोजित पब्लिक स्पीकिंग मास्टर क्लास मध्ये मनपूर्वक मी स्वागत करते. आपण 2 मिनिटांमध्ये सुरुवात करणार आहोत. तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित येतो आहे आणि व्हिडिओ पण व्यवस्थित दिसतो आहे तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करा प्लीज, म्हणजे मला फीडबॅक मिळेल की व्यवस्थित ऑडिओ आणि व्हिडिओ दिसतो आहे तुम्हाला. थँक्यू सो मच दिव्या, थँक्यू सिद्धी, श्रेया, मुस्कान, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आज तुम्ही इथे आलात, तुमचा वेळ, अमूल्य वेळ तुम्ही इन्व्हेस्ट करत आहात. आय एम रिअली ग्रेटफुल. थँक्यू. आपण 2 मिनिटं थांबूया, म्हणजे कुणाचंच काही मिस होणार नाही आणि मग आपण सुरुवात करूया. ओके. तनुश्री, मुस्कान, सोहम, सुप्रदा, नमस्कार. आशा मॅडम, आपल्या डॉक्टर प्रेरणा राणे फाउंडेशनच्या ट्रस्टी आशा मॅडम पण आपल्याला जॉईन झालेल्या आहेत. आशा सावंत आणि डॉक्टर ललिता देशपांडे आपल्या मॅडम पण जॉईन झालेल्या आहेत आपल्या ट्रस्टी. दोघींचंही मनपूर्वक स्वागत करते मी. वेळात वेळ काढून त्या आपल्या बिझी शेड्यूल मधून आपल्याला जॉईन झालेल्या आहेत. थँक्यू सो मच. ग्रेट. आपण 2 मिनिटात सुरुवात करणार आहोत. वेदा, सुप्रदा, थँक्यू सो मच. वेदा म्हणता आहेत, मॅडम मला ऐकायला येत नाही. असं होतंय का? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये का व्यवस्थित? कोणीतरी कमेंट बॉक्स मध्ये सुप्रदा यांच्याकडे पोहोचतो आहे, वेदा यांच्याकडे पोहोचत नाहीये. कदाचित नेटवर्कचा इश्यू असावा. तर तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही नेटवर्कसाठी हेडफोन्सचा वापर करावा, किंवा जर तुम्हाला लॅपटॉपवरनं तुम्ही सेशन अटेंड करत असाल ना, तर त्यावेळेला हेडफोन्सचा वापर केल्याने तुमचा पण आवाज माझ्यापर्यंत छान पोहोचेल आणि माझा पण आवाज तुमच्याकडे छान पोहोचेल. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही हेडफोन्सचा वापर करावा. थँक्यू. PN यांनी सांगितलं येतोय आवाज. ग्रेट ग्रेट. मग आता आपण सुरुवात करूया. बाकीचे लोक आपल्याला जॉईन होतील. तर आपल्या पब्लिक स्पीकिंग मास्टर क्लासमध्ये मी डॉक्टर मैथिली सावंत तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तुमच्या सगळ्यांचं. तुम्ही वेळात वेळ काढून या मास्टर क्लासला आलेला आहात, याचाच अर्थ तुम्हाला सगळ्यांना कुठेतरी अशी मनात सुप्त इच्छा आहे की तुम्हाला पब्लिक स्पीकिंग शिकायचं आहे किंवा आपल्या स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे आणि स्वतःला मोटिवेशनल स्पीकिंग कसं करायचं हे तुम्हाला शिकायचं आहे, अशी मला खात्री वाटते. असं काय आहे का? तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता की तुम्ही या सगळ्या गोष्टी, पब्लिक स्पीकिंग बद्दलच्या ज्या स्पेशल गोष्टी आहेत, काही काही गोष्टी शिकल्याने तुम्ही ते फार प्रभावीपणे करू शकता. तर त्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर कॉमेंट बॉक्समध्ये ई टाईप करा, म्हणजे मला कळेल की तुम्ही किती उत्सुक आहात आणि तुमच्याही अशा सुप्त इच्छा आहेत की तुम्हाला पब्लिक स्पीकिंग करायचं आहे, स्वतःचं म्हणणं जगासमोर मांडायचं आहे आणि स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये त्याद्वारे परिवर्तन घडवून आणायचं आहे. असं मला वाटतं आहे की तुम्हाला याची इच्छा आहे. जर तुम्हाला खरंच तशी इच्छा असेल तर
असं टाईप करा, किंवा आणि ENY म्हणजे एक्साइटेड आहे आणि हो मला अशी इच्छा आहे, हे मला कळेल. कृतिका, थँक्यू. श्रेया, पूजा, नयना, दिव्या, वैभवी, गायत्री, श्वेता, जयदीप, श्रेया प्रभू, कृतिका, वैष्णवी. अरे वा, तुम्ही सगळेजण खूपच उत्सुक आहात हे जाणून घ्यायला. मला खूप खूप आनंद झाला की तुमच्याकडे पण अशा सुप्त इच्छा आहेत आणि तुम्हाला तुमच्या बोलण्यातनं जगामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे आणि दुसऱ्यांची मदत करायची आहे तुम्हाला. तर खूप खूप छान आहे. मस्त. आपण सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला काही छोट्या छोट्या सूचना देते. आपण हा झूमचा जेव्हा वापर करतो आहे ना, तेव्हा आपलं पूर्ण ऑनलाईन कम्युनिकेशन आहे. तर त्यामुळे तुम्हाला तुमचा जर एखादा प्रश्न असेल, तो मांडायचा असेल, तर ते सगळे प्रश्न आपण घेणार आहोत. तुमच्या डोक्यातले सगळे प्रश्न आपण ऍड्रेस करणार आहोत. पण वेबिनारच्या शेवटी आपण त्या सगळ्या प्रश्नांसाठी वेळ ठेवलेला आहे. तेव्हा तुम्ही नक्की तुमचे प्रश्न विचारा. मध्येच तुम्हाला एखाद्याचं बोलणं आवडलं, एखादा मुद्दा आवडला आणि तुम्हाला खूप छान वाटलं असं सांगायचं असेल, तर तुम्ही त्या रिएक्शन्सचा वापर करू शकता. कुणाला हार्ट पाठवू शकता, कुणाला पुष्पगुच्छ पाठवू शकता. ओके. सागर गावडे यांनी हात अप केलेला आहे. तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे का सागर? तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल ना, तर तुम्ही हात वरती करू नो शकता. नो मॅम. हो, अच्छा अच्छा. नाही, मला वाटलं की हात रेस केलाय ना म्हणून. ओके, एनिवेज. आपल्याला जेव्हा तुम्हाला काही बोलायचं असेल तेव्हा तुम्ही हात रेस करूच शकता डेफिनेटली. ओके. तर आपण सुरुवात करूया. तर तुम्हाला माहिती आहे का की आपली ही जी पब्लिक स्पीकिंगची जी फिअर असते ना प्रत्येकाला, की बरेचदा लोकांना फिअर असते की सगळ्या लोकांसमोर आपलं म्हणणं कसं मांडायचं, लोक मला काय म्हणतील, लोक हसली तर, माझं काही चुकलं तर, मी मध्येच ब्लँक झालो तर, या पद्धतीच्या फिअर बऱ्याच जणांना असतात. आणि तुम्हाला माहिती का की जगातल्या 25% लोकांना पब्लिक स्पीकिंगची फिअर असते आणि ती जगातली नंबर 1 फिअर मानली जाते, की इतरांच्या समोर आपलं म्हणणं मांडणं. तर त्यामुळे तुम्ही एकटेच असे नाही आहात. त्याच्यामध्ये कुठेतरी मीही होते, की मला सगळ्यांसमोर माझं म्हणणं मांडायला खूप जास्त भीती वाटायची आणि अशा फिअर्स माझ्याकडेही होत्या. तर आताच्या जगामध्ये ऑफलाईन जे आपलं जग आहे, ते आता थोडंसं होल्डवर गेलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये. त्यामुळे ऑनलाईन आपण स्पीकिंग करायला लागलेलो आहोत आणि त्याच्यामुळे लोकांना कॅमेरा फेसिंगची फिअर हीही असते. तर या दोन्ही टाईपच्या फिअर असतात, त्या आपल्याला ब्लॉक करत आहेत पब्लिक स्पीकिंग करण्यापासून, लोकांच्या समोर आपलं म्हणणं मांडण्यापासून. तर त्यामुळे या वेबिनारमध्ये, या मास्टर क्लासमध्ये आपण अशा दोन्ही पद्धतीच्या स्पीकिंगची ओळख करून घेणार आहे. ते करण्यासाठी काय करायला लागेल, ह्या गोष्टी आपण शिकणार आहोत. ऑफलाईन आणि ऑनलाईन कम्युनिकेशन दोन्हीही पब्लिक स्पीकिंग करताना काय गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या आपण याच्यात शिकणार आहोत. आणि या ज्या आपल्याला भीत्या असतात ना, त्या भीत्या का असतात? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून मला सांगू शकता, की तुम्हाला पब्लिकमध्ये बोलण्याची किंवा कॅमेऱ्यासमोर आपलं मत व्यक्त करण्याची भीती का वाटते? काय असतं कारण? तुम्ही चॅट बॉक्सचा वापर करून मला सांगू शकता. मला या फिअर होत्या, की मला असं वाटायचं, की मी माझं म्हणणं मांडलं लोकांसमोर आणि ते लोकांना पटलं नाही, तर उगाचच माझा प्रॉब्लेम होईल. म्हणजे माझ्या विरोधात जातील लोकं. त्यामुळे मी म्हणणं मांडायचे नाही. कोण हसेल तर, शीतल म्हणतायत. बरोबर आहे. मलाही ती फिअर होती, की कोणी हसलं तर, माझं काही चुकलं तर, विसरलो तर, हो, ब्लँक होणं हे आपलं असतंच ना. त्याच्यामुळे आपण चेष्टा केली तर, बरोबर. गोपाळ म्हणतायत काही विसरलो तर. वैष्णवी म्हणतायत माझं काही चुकलं तर बोलताना हो. श्रेया म्हणजे चुकलं तर याची खूप जास्त भीती असते आपल्याला, की काहीतरी चुकलं, लोक हसली मला तर काय. अजून काय काय फिअर असू शकतात आपल्याला? आपली विषयाची अपुरी तयारी, आपल्याला जर पूर्ण त्याच्यातला कुणी काही प्रश्न विचारला तर मी काय करीन? हे पण असतं ना अगदी कधी कधी, की प्रश्न विचारला तर काय करणार मी, हेही असतं. तर मला तुम्हाला ऑनेस्टली सांगायला आवडेल, की शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये मी 2 वेळेला ब्लँक झालेले आहे स्टेजवरती. मला सुचेच ना आता पुढे काय बोलायचंय. कारण आपण काय काय गोष्टींचं पाठांतर केलेलं असतं आणि त्या दृष्टीने आपली गाडी चाललेली असते. की मध्येच एखादी गोष्ट आपण विसरलो
की सगळी गडबड आणि मग पुढे ब्लँकच होतं की अरे मी काय बोलत होते आणि मला काय बोलायचं काय होतं नक्की, असं पण होतं कधी कधी. तर असं तुमचं झालंय का कधी? मला माहितीये की प्रत्येकाला असा काहीतरी अनुभव असेलच तुमच्याकडे. तर माझा पण असा जेव्हा प्रवास होता ना, तर त्याच्या वेळेला मी म्हटलं की हे काय मला जमायचं नाही आणि तो माझा प्रांत नाहीये आणि त्याच्यामुळे मग मी म्हटलं की जाऊन दे. पूजा म्हणतात की खूप वेळा असं झालेलं आहे. त्यांना पण असा अनुभव आहे पूजा रावळी. थँक यू सो मच फॉर शेअरिंग. तर असं होतं आपल्याला काहीतरी सांगायचं असतं. आपण पाठांतर केलेलं असतं, खूप तयारी केलेली असते. लोकांच्या समोर आपण जातो, आपलं म्हणणं मांडायला लागतो आणि अचानक एखादी गोष्ट आपण विसरलो मधली, की मग पुढे आपल्याला असं मग आपण असा आवंडा खेळतोय असं काय-काय दाखवतो आणि आपण ती वेळ मारून नेतो आणि मग पुढचं काहीतरी सुरू करतो आणि पुढे आपल्यालाच कळत नसतं आपण काय बोलतोय. कारण आपलं सगळं लक्ष तिथेच अटकलेलं असतं, की अरे ती गोष्ट मी विसरले. आता माझं स्पीच काहीतरी विचित्रच झालंय असं. तर असं बरेचदा तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेलच. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल, की मी ना माझं कॉलेज पूर्ण झालं, फिजिओथेरपी पूर्ण झालं. मी नंतर क्लिनिकल प्रॅक्टिस करायला लागले आणि तोपर्यंत मला ठरवून टाकलेलं, की हे काय मला जमणार नाही. लोकांच्या समोर म्हणणं मांडणं मला जमणार नाही, असं. आणि त्याच्यानंतर काय झालं, की माझ्याकडे बरेचदा पेशंट यायचे. त्यांचे एक पद्धतीचे प्रश्न असायचे सगळ्यांचे. म्हणजे गुडघा दुखतोय, तर बऱ्याच जणांचा एकाच पद्धतीचा प्रश्न असायचा. हात दुखतोय, एकाच पद्धतीचा प्रश्न असायचा. तर मग मी असा विचार केला, की असाच एकच पद्धतीचा प्रश्न असलेले बरेच जण लोकं असू शकतात. तर त्या सगळ्यांना एकत्रच मी माझं म्हणणं सांगितलं, तर त्यांना त्याची मदत होऊच शकेल, हो की नाही? तर त्याकरता मग मी माझ्या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला सांगितलं, की आपण असा नी क्लब, शोल्डर क्लब असा सुरू करूया आणि त्या लोकांना एकत्र घेऊन आपण त्यांना त्याबद्दल एज्युकेशन सारखे वर्कशॉप्स घ्यायला लागूया किंवा सेमिनार्स घ्यायला लागूया आणि तिथून माझी पब्लिक स्पीकिंगची हळूहळू सुरुवात झाली. आणि पहिल्यांदा अर्थातच गडबड व्हायला लागली. काय-काय वेळेला गडबड व्हायची. पण हळू-हळू त्याच्यामध्ये मी मास्टरी करत गेले. कारण मला माझा का सापडला होता. म्हणजे हे मला का करायचं? कारण माझ्या क्लिनिकमध्ये समजा 10 पेशंट येतायत. त्या 10 पेशंटना मी बरं करते. त्यांच्याशी बोलून त्यांना छान वाटतंय. ठीक आहे. पण जर मी पब्लिक स्पीकिंग करू शकले, तर मी एकाच वेळेला 100 जणांना ॲड्रेस करू शकते. 100 जणांना त्यांचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी मदत करू शकते. ही एक पॉवर मला सापडली आणि त्या कामुळे मी पब्लिक स्पीकिंग करायचं ठरवलं. आणि आता या कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आपलं सगळं कम्युनिकेशन ठप्प झालं होतं, एकत्र येण्यावरतीच बंधनं यायला लागली. त्यावेळेला आपला हा जो ऑनलाईन मेथड आहे जी कम्युनिकेशनची, स्पीकिंगसाठी ती मेथड मी वापरायला लागले आणि माझं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवायला लागले. आणि त्यामुळे झालं काय? फिजिओथेरपीचं नॉलेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये मी यशस्वी व्हायला लागले. तर त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा पब्लिक स्पीकिंग का करायचंय? मला हे का करायचंय? हे आपल्याला शोधून काढायचं आहे. हं. तर मी तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ देते आहे. तुम्ही मनाशी विचार करा, की मला पब्लिक स्पीकिंगचं स्किल एकदम छान जमलेलं आहे. समजा तुम्हाला ब्रह्मांडाने तथास्तु म्हटलेलं आहे, की तुला जसं पाहिजे तसं पब्लिक स्पीकिंग करता येतंय. तर ते पब्लिक स्पीकिंग तुम्हाला का करायचंय? काय अशी गोष्ट आहे जी तुम्हाला लोकांसमोर मांडायची आहे? हं. किंवा कुठलं तुमच्या आवडीचं जे क्षेत्र आहे, त्या क्षेत्राबद्दल तुम्हाला अवेअरनेस करायचा आहे लोकांमध्ये किंवा कुठल्या गोष्टीने लोकांची मदत करायची आहे, कुठला लोकांचा प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या स्पीकिंगने सोडवायचा आहे, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा 1 मिनिटं आणि त्याचं उत्तर, त्याची 3 ठोस कारणं तुम्ही तुमच्या वहीत लिहून ठेवा. मला पूर्ण खात्री आहे, की तुम्ही वही आणि पेन घेऊन बसलेला असाल आणि तुमच्या मनपटलावरती जे येतंय ना दृश्य, की मला याकरता करायचंय पब्लिक स्पीकिंग. ते 3 कारणं प्लीज तुम्ही लिहून काढा आणि मग आपल्याला ज्यांना कुणाला वाटेल, की शेअर करायचं आहे त्यांना, त्यांनी जर शेअर केलं, तर मला खूप आवडेल. त्यांची 3 कारणं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, की तुम्हाला का ते करायचं आहे. हं. मी तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देते आहे. तुम्ही विचार करा आणि मला सांगा. कुणाला शेअर करायला आवडेल तुमच्यापैकी?
बघा, पब्लिक स्पीकिंग मास्टर क्लास हा पूर्णतः आपला ऍक्शन ओरिएंटेड असणार आहे. तिथे आपलं म्हणणं तुम्हाला मांडायचं आहे. तर आपण सगळी घरातलीच मंडळी आहोत, आपण सगळे मित्रमैत्रिणी आहोत, त्यामुळे इथे काही तुम्हाला कोणी जज करणार नाहीये. त्यामुळे तुमच्या मनातली जी गोष्ट आहे ती तुम्ही इथे बिनधास्त सांगू शकता. आणि एकदा तुम्ही सांगितलीत ना, की मग तुम्हाला खूप तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होईल. मला गंमत म्हणून सांगते, की एका ठिकाणी एका ऑडिटोरियममध्ये एका लेक्चरला मी गेले होते आणि तेव्हा मी एवढी काही कॉन्फिडेंट वगैरे नव्हते, की सगळ्यांसमोर मी प्रश्न विचारणार वगैरे, असं मला कॉन्फिडन्स नव्हता. आणि जेव्हा ते वर्कशॉप संपलं त्यावेळेला त्या मेंटॉरनी विचारलं, की कुणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. आणि मला एक प्रश्न होता, मला विचारायचाही होता आणि मी विचारू की नको अशा द्विधा मनस्थितीत होते. आणि मी एंड मोमेंटला हात वरती केला. हात वरती केला आणि त्यांनी सांगितलं, "येस, तुम्हाला प्रश्न आहे, विचारा." आणि हात वरती केला. प्रश्न काय विचारायचा होता तोच मी विसरले पूर्णपणे. तर असंही होईल. पण हात वरती केल्यामुळे पुढच्या वेळेला मी नेक्स्ट टाईम छान पद्धतीने माझा प्रश्न विचारू शकले दुसऱ्या वर्कशॉपमध्ये. तर असं आपल्याला हळू आपल्यामध्ये कॉन्फिडन्स यायला लागतो, जेव्हा आपण स्टेप घेतो, ॲक्शन घेतो. तर ॲक्शन घेणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. कुणाला त्यांचा का शेअर करायला आवडेल का कॉमेंट बॉक्समध्ये? का तुम्हाला हे करायचं आहे पब्लिक स्पीकिंग? हां, हां. तुमचा माईक ऑन करून तुम्ही बोलू शकता डेफिनेटली. येस, तुमचं नाव सांगा. कुणाला शेअर करायचंय का? Yes, ma'am. I'm Shri from Parve. मला पब्लिक स्पीकिंग शिकायची आहे, कारण मुलींचे संरक्षण याबाबत खूपच या गोष्टी जगात चालल्यात. त्यामुळे लोकांना माहिती द्यायची आहे त्याबद्दल, कसं आपण मुलींना प्रोटेक्ट करू शकतो हे, किंवा आपल्या देशात जाती वगैरे खूप मानतात. ते आपण कसे मिटवू शकतो, लोक कसे आनंदाने एकत्र राहू शकतात याबद्दल माहिती द्यायची आहे. वा वा वा, खूपच ग्रेट. तुमचं नाव कळू शकेल का मला? मी इथे बघू शकत नाही ना. श्रेया. श्रेया, व्हेरी नाईस. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. खूप छान विचार आहे तुझे आणि नक्कीच तू ज्या कार्यासाठी पब्लिक स्पीकिंग तुला करायचंय त्याच्यामध्ये यशस्वी होणारच आहेस. ग्रेट ग्रेट. मुस्कान म्हणताय की आय वुड लाईक टू स्पीक अबाउट द करप्शन अँड इट इज इलिगल बट इट्स गोइंग ऑन. आणि त्याबद्दल त्यांना आवाज उठवायचा आहे मुस्कान यांना. खूप छान विचार आहेत. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. वैष्णवी पाठक, तुम्हाला शेअर करायचंय का? हॅलो मॅडम. मला 3 मुद्द्यांवर माझं स्किल वापरायची इच्छा आहे. फर्स्ट आहे ॲनिमल्सना हेल्प होण्यासाठी. सेकंड आहे नेचर बद्दल लोकांमध्ये अवेअरनेस येण्यासाठी. आणि थर्ड आहे की गरीब लोकांचं जीवन, कष्ट, त्यांचं राहणीमान हे सर्व लोकांपर्यंत पोहोचावं ह्यासाठी. वाव, ग्रेट थॉट. तथास्तु. तुमच्या सगळ्यांची जी स्वप्न आहेत ना, तुम्हाला ज्यासाठी आवाज सांगायचा आहे, जगापर्यंत पोहोचवायचा आहे, त्या सगळ्यामध्ये तुम्हाला भरपूर यश लाभो. खूपच छान शेअरिंग. थँक्यू वैष्णवी, थँक्यू सो मच. तर म्हणजे आपल्याला का सापडलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला सगळ्यांना थोडा विचार केल्यावर तुमचा का सापडेलच. आणि जेव्हा का सापडतो ना, तेव्हा जे आपण शेअरिंग करणार आहोत एकदम आतून येणार आहे. ग्रेट. गॅलेक्सी A10 म्हणतायत, मॅडम मला गर्ल्स वरती रेप होत आहेत, गर्ल्सना खूप हीन वागणूक मिळते आहे, त्यासाठी बोलायचं आहे. खूप डीप विचार आहेत तुमचे आणि मला खूप आनंद आहे की तुम्ही अवेअर आहात सगळ्या गोष्टी ज्या घडता आहेत जगामध्ये आणि त्यासाठी तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा आहे आणि आतून इच्छा आहे. कमेंटेबल. खूपच छान. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. हाय मॅडम. हा, बोला ना, शेअर करा. हा मॅडम, मला तुमचं नाव कळू शकेल सांगायचं का होतं मला? की आता
गर्ल्सना प्रत्येक करिअर मध्ये किंवा कोणत्याही पुढे करिअर करण्यासाठी खूप कमी लेखलं जातं. म्हणजे गर्ल्स काहीच करू शकत नाही, फक्त बॉईजच करू शकतात. असं का? म्हणजे ते पण कळायला पाहिजे ना जगाला. खूपच छान. तुम्ही खूप विचार करता आहात, डीप विचार करता आहात. मला त्याचा खूप आनंद आहे. व्हेरी गुड. आणि ते कसं मांडायचं आहे जगासमोर ते आता आपण शिकणार आहोत. तुमचे सगळ्यांचे जे का आहेत ना खूप पॉवरफुल आहेत. खूपच छान. ईशा म्हणत आहेत मुलींच्या मासिक पाळीबद्दल, गावात असलेल्या अंधश्रद्धेबद्दल जनजागृती करायची आहे त्यांना. व्हेरी गुड थॉट. मला एकदम गुजबम्स झाले. तुमचे किती छान विचार आहेत आणि तुम्हाला या सगळ्यामध्ये यश लाभो. तथास्तु. सगळ्यांना तुम्ही हा विचार ना जेव्हा असा रिसर्च म्हणतो की जेव्हा आपण आपले ड्रीम्स, आपली स्वप्न हजारो लोकांसमोर मांडतो आणि सांगतो ना त्यावेळेला ती प्रत्यक्षात येण्याची शक्यता खूप जास्त वाढते. त्यामुळे तुमच्या सगळ्यांना तुमचे जे काही स्वप्न आहेत ना ती पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे आणि तुम्ही ते करणारच आहात याच्याबद्दल मला बिलकुल शंका नाहीये, खात्री आहे. सो थँक्यू सो मच. सगळ्यांना शेअरिंग केल्याबद्दल थँक्यू सो मच. मला पूर्ण खात्री आहे वेळेअभावी आपण सगळ्यांचं शेअरिंग घेत नाहीये, पण मी तुम्हाला त्याच्याकरता एक होमवर्क देणार आहे. त्यामुळे होमवर्कच्या माध्यमातून तुमचं मला ऐकायला मिळेल डेफिनेटली. तर त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद शेअर केल्याबद्दल. तर आपण पुढे जाऊया. तर आता आपला कात आपल्याला सापडलेला आहे. तर आपलं काय असतं की आपलं जे कंटेंट आहे, आपला जो विचार मांडायचा आहे समोरच्या व्यक्तीसमोर, तर तो विचार काय मांडायचा आहे, मी कसं मांडू, याबद्दल आपण बराच रिसर्च करतो. आपण गुगलवर जातो, माहिती गोळा करतो, डेटा गोळा करतो आणि तो विषय मांडण्यासाठी आपण त्या विषयामध्ये तज्ञ असलेल्या काही काही लोकांची मोटिवेशनल कोट्स असतात, त्या कोट्सचा आधार घेतो आपलं कंटेंट बनवण्यासाठी. तर आणि तशा पद्धतीने भारी भरकम आपण स्पीच एक तयार करतो. कंटेंट आपल्या स्पीचचं आपण काय बोलणार आहोत ते आपण तयार करतो. किती जण असं करतात, आपल्याला जर काही स्पीच बनवायचं असेल तर मोठ्या मोठ्या व्यक्तींची वचनं काय आहेत, त्यांनी काय काय म्हटलंय, कोटेशन्स काय आहेत, किंवा त्यांनी काय काय म्हणणं मांडलेलं आहे त्याचे रेफरन्सेस घ्यायला लागतो आपण आणि कॉन्टेंट वरती आपण खूप जास्त भर देतो. असं तुम्ही करता का? कॉन्टेंटला भर देता का खूप जास्त? मला पूर्ण खात्री की तुम्ही करतच असाल तसं. पूजा म्हणतायत हो. गॅलेक्सी, वैष्णवी, दीक्षा, साक्षी, हो की नाही? आपण खूप कॉन्टेंट मध्ये हे करतो. कृतिका, वैष्णवी, तनया, ग्रेट ग्रेट ग्रेट. श्रेया, मुस्कान, ग्रेट. मस्त मस्त. म्हणजे आपण काय बोलणार आहोत तिथे गेल्यावरती हे आपण शोधून काढतो, डेटा गोळा करतो, सगळं सगळं आपण करतो. पण तुम्हाला माहितीये का आपल्याला ते काय सांगायचंय या इतकंच महत्वाचं असतं की ते आपण कसं सांगणार आहोत समोरच्या व्यक्तीला. कारण आपलं जेव्हा पब्लिक स्पीकिंग आहे म्हणजे जेव्हा ऑफलाईन जरी तुम्ही एखाद्या मॉब समोर कम्युनिकेशन करत आहात किंवा ऑनलाईन कम्युनिकेशन करत आहात, दोन्हीही मध्ये तुमचं जे शब्द आहेत समोरच्या पर्यंत जे पोचतायत शब्द त्यांचं महत्व केवळ 7% असतं. केवळ 7% ते शब्द समोरच्या पर्यंत पोहोचत असतात. उरलेले 93% जे आहेत ना त्यामध्ये तुमचे चेहऱ्यावरचे हावभाव, आपली बॉडी लँग्वेज, आपला टोन ऑफ व्हॉइस यामधनं आपण समोरच्या व्यक्तीशी कम्युनिकेशन करत असतो. बघा नीट लक्ष देऊन ऐका. कम्युनिकेशन आहे आपलं ते. त्याच्यामध्ये 7% केवळ शब्द आणि 93% जे आहे ते आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव, बॉडी लँग्वेज आणि टोन ऑफ व्हॉइस. म्हणजे आपल्याला किती मेहनत करायला लागणार आहे या 93% म्हणजे आपलं जर कंटेंट महत्वाचं आहे ऑफकोर्स, पण ते खूप जास्त कंटेंट घेतलं आणि समोरच्याला ओव्हरवेल्मिंग फिलिंग आली, बापरे किती काय काय बोलली. पण जर ते आपली डिलिव्हरी छान नसेल ना तर समोरच्या पर्यंत ते तितक्या प्रकर्षाने पोहोचू शकत नाही. त्यामुळे आपण काय बोलणार आहोत याही पेक्षा जास्त महत्वाचं मला वाटतं हे आहे की आपण ते कसं पोहोचवणार आहोत. त्यामुळे कसं पोहोचवणार आहोत हे जास्त महत्वाचं ठरतं. जसं मी तुम्हाला सांगितलं 93% मध्ये चेहऱ्यावरचे हावभाव आणि देहबोली हे ह्याचा आता आधी आपण विचार करूया. त्याच्यामध्ये चेहऱ्यावरचे हावभाव म्हणजे चेहरा जेव्हा आहे तेव्हा माझ्या चेहऱ्यावरती स्माईल आहे का, मी विनम्र आहे का समोरच्या व्यक्तीशी बोलताना, आणि
कशा पद्धतीने मी आय कॉन्टॅक्ट करते आहे समोरच्या बसलेल्या लोकांप्रती. जरी आपण ऑफलाईन करत असू त्यावेळेला बऱ्याच जणांना अशी सवय असते की एक बिंदू फिक्स करायचा आणि मग त्या बिंदू समोर बोलत राहायचं, किंवा समोरच्या व्यक्तींशी जनरली कधी कधी संवाद केला जातो. बऱ्याच शिक्षकांचं असं होतं ना की मी जेव्हा शाळेत होते तेव्हा मला आठवतं की बरेच शिक्षक असायचे ना, पुढच्या फर्स्ट बेंचवर बसणारी 90% वाली मुलं असतात ना, जी एकदम हुशारवाली, त्यांच्याशीच कम्युनिकेशन करायचं आणि मागे आम्ही गोंधळ घालतो असं असायचं. तर त्याच्यामुळे मागे काही बाईंचं लक्षच नसायचं, त्यामुळे आम्हाला वा असंच असायचं. तर तसं पद्धतीचं कम्युनिकेशन आहे तर पूर्ण हॉलला आपण खेळवून ठेवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्येक व्यक्तीसमोर आय कॉन्टॅक्ट केला पाहिजे त्यावेळेला. तर आय कॉन्टॅक्ट हा जास्त महत्वाचा फॅक्टर आहे. किंवा हॉलमध्ये तुम्ही कुठेतरी वरती बघून बोलता आहात किंवा जिथे ऑडियन्सच नाही अशा कुठल्या तरी स्पेसकडे बघून आपण बोलतो आहोत, तर ते रिलेटेबल वाटत नाही त्या समोरच्या ऑडियन्सला. समोरच्या ऑडियन्सला वाटतं जाऊन देत, हे पहिल्या बेंचवाल्यांशीच बोलतात, आमच्याशी काही बोलत नाहीत, हे स्पीच आमच्यासाठी नाही, असं त्यांना वाटतं. आणि ते काही तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतच नाही, मारून मोडकून बसलेले असतात त्या ऑडिटोरियम मध्ये किंवा त्या हॉलमध्ये, पण तुमच्याकडे लक्ष देत नसतात. त्यामुळे आपला सगळ्यांशी आय कॉन्टॅक्ट असणं फार गरजेचं आहे. आणि तेच जर तुम्ही ऑफलाईन करत असाल तर ऑफलाईन मध्ये आपल्या कॅमेरामध्ये बघून बोलायचं आहे आपल्याला. म्हणजे मोबाईलवरनं जेव्हा तुम्ही स्पीच डिलिव्हरी करता आहात तर त्याच्या वेळेला कॅमेरा असतो मोबाईलचा, त्या कॅमेरामध्ये बघून आपल्याला बोलायचं आहे. हे आपल्याला आता लक्षात ठेवायचं आहे. समजा मी कॅमेरामध्ये न बोलता तुमच्याशी मी बोलते असं तुम्हाला वाटणार नाही, मी कुठेतरी इकडे बघते, तर असं करायचं असतं, तसं करायचं. तुम्हाला वाटणार की ही माझ्याशी बोलतच नाहीये, मी कशाला ऐकू हिचं, असं वाटणार की नाही. तर त्याकरता आय कॉन्टॅक्ट, चेहरा म्हणजे खूप जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे आय कॉन्टॅक्ट हा जास्त महत्वाचा आपल्याला ठरतो आणि आपल्या चेहऱ्यावरती प्रसन्न भाव असावेत असं मी तुम्हाला सांगेन. जर प्रसन्न भाव नसतील ना, आपण असं, माझं नाव डॉक्टर मैथिली सावंत, मी तुमचं आजच्या या पब्लिक स्पीकिंग मास्टर क्लास मध्ये स्वागत करते, असं जर मी बोलायला लागले तुम्हाला वाटणार जाऊन दे हिचं काय ऐकायचंय, शी, असं वाटणार की नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला चेहऱ्यावरती एक्सप्रेसिव्ह असला पाहिजे आपला चेहरा. आपण जे काही बोलणार आहोत वी शुड मीन दॅट, मग ते ऑटोमॅटिकली तुमच्या चेहऱ्यामध्ये येणार आहे, ते हावभाव येणार आहे. त्यामुळे चेहऱ्याची जी आपले एक्सप्रेशन्स आहेत ते खूप जास्त महत्वाचे ठरतात आणि आपला आय कॉन्टॅक्ट हा जास्त महत्वाचा ठरतो. तर ते आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि त्याचबरोबर आपण आपले हात वारे, म्हणजे ते कधी कधी काही जण ठरवून करतात, ते ठरवून करण्याची गरज नाहीये. जसं आपण बोलतो आहोत ओघाने तसं आपली बॉडी लँग्वेज ऑटोमॅटिकली बदलते. ज्या वेळेला आपण आपल्या ज्या आवडीच्या सब्जेक्टमध्ये बोलतो ना त्यावेळेला आपण खुलून बोलतो त्याबद्दल. तुम्ही मला समजा ट्रॅव्हलिंग बद्दल बोलायला सांगितलं, पब्लिक स्पीकिंग बद्दल बोलायला सांगितलं, मी एकदम आतून बोलणार कारण तो माझा आवडीचा टॉपिक आहे, त्याबद्दल मी बोलणार. पण तेच जर काहीतरी वेगळ्या टॉपिकवरती बोलायला सांगितलं तर आणि ज्याच्याबद्दल मला नॉलेज नाहीये तर मग मी एकदम हा ते असं असतं आणि ते तसं असतं असं मी बोलणार. म्हणून तुम्हाला तो का जो आहे ना तुमचा का, ज्याच्याबद्दल तुम्हाला बोलायचंय, तो पोट तिडकीने कशाबद्दल तुम्ही बोलू शकता किंवा मनापासून कशाबद्दल बोलू शकता, आतून कुठून काय येत आहे ते तुम्हाला वॉच करायला लागेल, स्वतःचं परीक्षण करून, आत्मपरीक्षण करून. आणि त्याबद्दल तुम्ही ज्या वेळेला बोलाल ना त्यावेळेला तुम्हाला हातवारे काय होत आहे, कसा आय कॉन्टॅक्ट आहे, कशाची काही तुम्हाला विचार करण्याची गरज नाही पडणार, तुमचं ते उत्स्फूर्तपणे येईल स्पीच. तर हा एक सोपा मार्ग असू शकतो. पण जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल इनिशियली तर तुम्ही आरशासमोर बसून स्वतःच्या स्पीचची प्रॅक्टिस करायची आहे. हा एक तुम्ही एक्सरसाइज करू शकता जो मीही करते. गाणं प्रस्तुत करायचं आहे, एखादं स्पीच प्रस्तुत करायचं आहे तर दोन्ही वेळेला मी नेहमी आरशासमोर बसून आधी मी स्वतःला पाहून ते स्पीच सादर करते. जर माझं स्पीच मला आवडतंय ना तर ते इतरांनाही आवडतं. हा सोपा रूल आहे. तर तो तुमच्या आतून आलेला आहे, तुमच्या अंतरात्म्यातनं तुम्ही बोलता आहात तर ते समोरच्या व्यक्तीला ते म्हणणं भिडणारच आहे. तर त्याकरता तुम्हाला ही प्रॅक्टिस करता येईल बॉडी लँग्वेजसाठी आणि चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्ससाठी की मिरर समोर बसून बोलायचं आहे. त्यानंतर मी म्हटलं जसं टोन ऑफ व्हॉइस, टोन ऑफ व्हॉइस आपल्या आवाजाचा पोत हा खूप जास्त महत्वाचा आहे. तर त्या आवाजाच्या पोतमध्ये मी समजा खूप जास्त फास्ट बोलते
नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर प्रेरणा राणे फाउंडेशन मध्ये. मी डॉक्टर मैथिली सावंत तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. धडधड 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 बोलतायत ते माझं बोलणं तुम्ही ऐकणार, प्रोसेस करणार, काय म्हणते हे ऐकणार. हा स्पीड नाही घ्यायचा. कधी कधी काय होतं, आपल्याला पटापट आपलं बोलणं संपवायचं असतं आणि हुश असं व्हायचं असतं. त्याच्यामुळे आपण ते धडधड धडधड पाठ केल्याचं बोलत राहतो. तर ते आपण केलं ना तर समोरच्या व्यक्तीला ते सिंकिनच होत नाही, अनालाइजच होत नाही, हिला काय म्हणायचे नक्की. हिचं स्पीच संपलं, जाऊन दे बाबा, बरं झालं, ही पण सुटली मी पण सुटलो असं होईल ते. तर त्याकरता आपल्याला स्पीड एक मेंटेन करायचं आहे. अगदी स्लो पण नाही म्हणायचंय. जसं अटलजी म्हणायचे ना, म्हणजे भाईयो और बहनो, असा पॉज, खूप जास्त लॉंग पॉज. खूप पॉज घेतल्यावरती पण ऑडियन्सला असं वाटेल की अरे पटकन बोल ना, काय म्हणायचंय, पटकन बोल. त्यामुळे खूप जास्त पॉज पण नाही, खूप जास्त फास्ट पण नाही, मीडियम पिच असेल ना तर जास्त तुमचं जे स्पीकिंग आहे ते इफेक्टिव्ह ठरू शकतं. तर त्याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. आणि काही वेळेला काय होतं, आपण कुठेतरी कुणाचं तरी बोलणं ऐकून आलेलं असतं. पब्लिक स्पीकिंग मध्ये एखाद्या पॉलिटिशियनचं म्हणणं ऐकलेलं असतं आणि आपल्याला असं वाटत असतं की हा काय सुंदर सगळ्यांना खिळवून टाकणारा स्पीच देतो आहे, असं वाटलेलं असतं आपल्याला. त्यामुळे ते कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये वायर्ड झालेलं असतं. त्यामुळे आपण एखादा एक टोनच पकडतो, मोनोटोनच. म्हणजे नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी तुमचं स्वागत करते आहे या कार्यक्रमामध्ये. मी मैथिली सावंत तुमचं स्वागत करते आहे, असा एक टोन पकडलेला असतो. एक तार सप्तकात जाणारा, वरती वरती चढणारा. तर त्या मोनोटोनस स्पीचमुळे पण समोरचा ऑडियन्स टर्न ऑफ होऊ शकतो. तर त्या मोनोटोनस स्पीचकडे आपल्याला जायचं नाही. आवाजामध्ये चढ उतार असले पाहिजे, हो की नाही? चढ उतार नसतील तर ते स्पीच, ते तुमचं स्पीच असेल एका लेवलवरती चालते ना, समोरचा व्यक्ती पण बोर होतो, पकतो साफ. तर त्याच्यामुळे आपल्याला याच्याकडे पण लक्ष द्यायचं की आपला टोन ऑफ व्हॉइस कसा आहे. तर टोन ऑफ व्हॉइस आपला आणि आपल्या आवाजाचे चढ उतार या सगळ्यांचा मिलाप होऊन, आणि आपले शब्द या सगळ्यांचा मिलाप होऊन ना एक एनर्जी निर्माण होते. आणि ती एनर्जी जी असते ना ती खूप कंटेजियस आहे, ती पटकन पसरते. म्हणजे समजा मी आनंदी आहे तुमच्याशी बोलताना, खूप मला आनंद झालेला आहे आणि मी म्हणते की विद्यार्थी मित्र, मला खूप आनंद झालाय तुम्ही या वेबिनारला आलात असं. आणि खरोखरचा जो माझा आतला आनंद आहे ना तो तुमच्यापर्यंत तसाच्या तसा पोहोचणार. त्याच्यासाठी मला काही वेगळं करण्याची गरज नाही. तर ती एनर्जी क्रिएट होते. तुम्ही जर जस्ट विचार करा की तुम्ही उद्या एक खूप छान मोटिवेशनल स्पीकर बनणार आहात, हजारो लोकांना प्रेरणा देणार आहात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणणार आहात. आणि त्यावेळेला तुम्हाला 10,000 लोकांपर्यंत च्या समोर तुम्हाला एक भाषण द्यायचं आहे, असं तुम्ही व्हिज्युअलाइज करा. आणि त्या गेस्ट जे आहेत आपले, तुम्ही आहात त्या कार्यक्रमाचे गेस्ट, तुम्ही आहात. तुम्ही 10,000 लोकांशी संवाद साधणार आहात. त्यावेळेला समजा मी तिथे आयोजक आहे त्या कार्यक्रमाची आणि मी तुमची ओळख करून देते आहे की आता आपल्या स्टेजमध्ये रमिका परब येणार आहेत किंवा नयना कृतिका खानोलकर येणार आहेत, असं मी सगळ्यांना ओळख करून देते. आणि समजा आपली जेव्हा तुम्ही येणार स्टेजवर तेव्हा बॉडी लँग्वेज समजा खांदे पडलेले आणि असं असं तुम्ही हळू चालत येता आहात असे असतील, तर समोरच्या ऑडियन्सला बिलकुल ते मोटिवेशनल वगैरे वाटणारच नाहीये. त्यांना वाटणार ही काय मोटिवेशन देणार मला, चालणंच असं आहे खांदे पडलेले. त्यामुळे आपल्याला जेव्हा तुम्ही ऑफलाईन मध्ये स्पीच देता तेव्हा तुमच्या बॉडी लँग्वेजला पण खूप जास्त महत्व आहे. शोल्डर्स स्ट्रेट असले पाहिजे, चिन स्ट्रेट असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर दोन्ही पायांवर आपल्याला उभं राहायचं. मी बरेचदा लोकांना बघते की ते एका पायावर राहतात, मग दुसऱ्या पायावर असं राहतात आणि मग असं असं बोलत असतात. किंवा माईक असा स्टँडवरती असेल तर हाताची घडी घालून बोलतात किंवा खिशातच हात ठेवून बोलतात. अशा पद्धतीने कधी कधी बोलण्याची, किंवा हातावर हात ठेवून असं उभं राहायचं आणि मग बोलणं, असं एक असतं. तर ते आपण नाही करायचं. त्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे ना आपली एनर्जी ट्रान्सफर, आपण ब्लॉक करतो ती एनर्जी. आपण हाताची घडी घातल्यामुळे ना आपली एनर्जी पटकन जात नाही समोरच्या व्यक्तीपर्यंत, ती ब्लॉक होते. त्याला एक भिंत निर्माण होते तुमच्यामध्ये आणि तुमच्या प्रेक्षकांमध्ये. त्यामुळे आपल्याला आपले हात मोकळे ठेवायचे आहेत, रिलॅक्स राहून आपण ते स्पीच डिलिव्हर करायचं आहे.
आणि सगळ्याचा इसेन्स म्हणजे ना एक ग्रीक फिलॉसॉफर असे म्हणायचे की लोगोस, इथोस आणि पॅथोस असलं पाहिजे आपल्या स्पीचमध्ये. लोगोस, इथोस, पॅथोस म्हणजे काय? लोगोस म्हणजे तुमचं बोलणं जे आहे ते लॉजिकली लोकांना पटणार असलं पाहिजे. म्हणजे ज्या विषयाबद्दल तुम्ही बोलणार आहात त्या विषयामध्ये तुमचा पूर्णपणे अभ्यास झालेला असला पाहिजे. लोकांनी लॉजिकल क्वेश्चन विचारले की ततपप नाही व्हायला पाहिजे आपल्याला. त्या विषयामध्ये आपण घुसून अभ्यास करायचा आहे. साऊंड नॉलेज ऑफ द सब्जेक्ट. लॉजिकली आपल्याला त्याच्याबद्दल पूर्ण माहिती असली पाहिजे. इथोस म्हणजे आपल्याला त्या विषयाबद्दल आपली पूर्ण त्याचा तो विषय आपण कोळून पेलेलो आहोत पूर्णपणे. त्याचं साऊंड नॉलेज असायला पाहिजे इथोस बद्दल. इथे लॉजिकल एक्सप्लेनेशन देता आलं पाहिजे लोकांना सोप्या भाषेत. इथे आपल्याला त्या विषयाबद्दल सायंटिफिक नॉलेज असलं पाहिजे. आणि पॅथोस म्हणजे इमोशनल टच असला पाहिजे त्याच्यामध्ये. त्या इमोशन्स ज्या असतात ना त्या समोरच्या पर्यंत भेटतात. तुम्ही काय शब्द बोलता आहात ते भिडण्यापेक्षा इमोशन्स समोरच्या व्यक्तीपर्यंत भेटत असतात आणि ते एक एनर्जी निर्माण करत असतात. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशी एक एनर्जी निर्माण करतात आणि ती एनर्जी समोरच्या पर्यंत पोहोचते. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या बॉडी लँग्वेजकडे, आपल्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन्सकडे, टोन ऑफ व्हॉइसकडे 93% त्याला वेटेज असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ओके रे? तुम्हाला इथपर्यंत नीट समजलंय का? तर येस टाईप करा, वाय किंवा असा थम्सअप पण टाईप करू शकता तुम्ही. म्हणजे मला कळेल की तुम्हाला याबद्दल कळलेलं आहे की जे कम्युनिकेशन आहे. थँक्यू श्वेता, थँक्यू. येस नयना, धनश्री, सागर, रमिका, मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही या टिप्स तुमच्या नेक्स्ट तुमच्या वेबिनारमध्ये किंवा तुमच्या शाळेचं जे काही, कॉलेजचं जे काही इंटरॅक्शन असेल ऑनलाईन त्याच्यामध्ये पण तुम्ही या गोष्टी वापराल. तुमचा टोन ऑफ व्हॉइस वगैरे. वैभवी, श्रेया, थँक्यू सो मच. जयदीप, ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे या टिप्स तुम्ही वापरणार आहात सगळ्या, राईट? पूजा, दीक्षा, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. वैष्णवी, थँक्यू सो मच. श्रेया, ईशा, थँक्यू सो मच. ग्रेट ग्रेट. सो आपल्याला या गोष्टी म्हणजे ना गाभा आहे आपला. मेन फोकस कशावर असायला पाहिजे? कॉन्टेंट. त्याचबरोबर आपण ते आपलं कॉन्टेंट कसं प्रेझेंट करणार आहोत याविषयी आपल्याला पूर्णपणे नॉलेज असलं पाहिजे. त्याकरता मी जसं सांगितलं तसं आरशासमोर जर तुम्ही ते करून बघितलं तर तुम्हाला स्वतःच ह्याची स्वतः कसं प्रेझेंट करता आहात ते स्पीच त्याच्याबद्दल आयडिया येईल. आणि दुसरी एक टिप मी तुम्हाला देईन ती म्हणजे जर तुम्हाला ऑनलाईन कम्युनिकेशन करायचं असेल ना लोकांशी तर त्यावेळेला तुम्ही तुमचंच बोलणं व्हिडिओ रेकॉर्ड करा. स्वतःचं बोलणं असं समोर कॅमेरा ठेवायचा. मोबाईल तर तुमच्याकडे सगळ्यांकडे आहे. मोबाईलचा फ्रंट कॅमेरा तो ऑन करायचा आणि आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये बघून बोलायचं आहे. मी जसं सांगितलं तसं आय कॉन्टॅक्ट खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मोबाईलच्या कॅमेरामध्ये बघून बोलणं फार जास्त महत्वाचं आहे. आणि ते बोलून तुमचं स्पीच रेकॉर्ड करायचं आहे. आणि ते रेकॉर्ड केल्यावरती तुम्ही जे ते स्पीच जेव्हा बघाल तेव्हा स्वतःचं गुरु व्हायचं आहे. स्वतःला रेटिंग द्यायचे की मी याच्यामध्ये आय कॉन्टॅक्ट केलेला का, माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे होते, माझं बोलणं फ्लुएंट होतं का, टोन ऑफ व्हॉइस कसा होता, माझे हातवारे कसे होते. स्वतःला आपले रेटिंग्स द्यायचे आहेत. तर हे आपण सतत करत राहिल्याने, स्वतःचे विचार रेकॉर्ड करत राहिल्याने आणि व्यक्त होत राहिल्याने आपल्याला आपले विचार समोरच्या पर्यंत पोहोचवण्याची पॉवर यायला लागते. कॉन्फिडन्स बिल्डअप व्हायला लागतो आणि हळूहळू तुम्हाला ते जमायला लागतं. तर त्यामुळे तुम्ही हे नक्की करा. त्याकरता मी एक छोटासा होमवर्क तुम्हाला सांगणार आहे. आजच्या सेशन नंतर तुम्हाला एक काम करायचं आहे. तुमच्या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा चालू करायचा आहे आणि आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये बघून तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव, तुम्ही कुठे राहता आणि आता सध्या कितवीत आहात किंवा काय एज्युकेशन तुम्ही घेत आहात ते सांगायचं आहे. आणि तुम्हाला पब्लिक स्पीकिंग का करायचं आहे याची 3 ठोस कारणं तुम्ही मला शेअर करायची आहेत. आणि मी सगळ्यांचे व्हिडिओ बघणार आहे बरं का. सगळ्यांचे व्हिडिओ मी बघणार आहे आणि मला खूप जास्त आनंद होईल जर तुम्ही ही स्टेप घेतलीत आणि स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती पोस्ट केलात.
तर मी तुम्हाला खूप खूप जास्त शाबासकी देणार आहे. मला खूप जास्त आनंद होईल जर तुम्ही ही स्टेप घेतली तर. आणि काही हरकत नाही, पहिली स्टेप आहे. चुका होणार, होऊ देत. लोक असणार, हसू देत. काय व्हायचं ते होऊ देत. पण माझा का आता क्लिअर आहे. मला हे का करायचं आहे. तर त्यामुळे तुमचं म्हणणं जर तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि ते हजारोच्या संख्येने नाही, लाखो लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे तुम्हाला, तर त्याकरता आपली आजची ही क्रुशियल स्टेप तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्ही ती घेणार आहात. ग्रेट. हो, तर कोण कोण घेणार आहे ही स्टेप? त्यांनी टाईप करा की मी, MI, मी घेणार आहे ती, मी करणार आहे, हे तुम्ही टाईप करा. ग्रेट वेदा, मी घेणार आहे म्हटलं त्यांनी. श्वेता, मी. येस, तुमच्या हृदयावर हात ठेवून तुम्ही म्हणा तुम्ही ही स्टेप घेणार आहात. गोपाळ, साक्षी, थँक्यू सो मच. श्रेया, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपल्याला स्वतःमध्ये बदल घडवून आणायचा असेल ना, तर आपल्या या भीतीला ओव्हरकम करायला लागेल. काय व्हायचं ते होऊन दे. योगिता, नयना, थँक्यू सो मच. दीक्षा, रमिका, रामिका, ग्रेट ग्रेट ग्रेट. तुम्ही सगळेजण घेणार आहात, मला पूर्ण खात्री आहे. आणि तुम्ही छान व्हिडिओ बनवणार आहात, कारण तुम्हाला तुमचा का सापडलेला आहे. वैष्णवी, थँक्यू. तनया, थँक्यू. ग्रेट ग्रेट ग्रेट, मस्त. आणि मी खूप जास्त उत्सुक आहे तुमचे व्हिडिओज बघायला. आणि मला खूप म्हणजे ना एक व्हर्च्युअल हग तुम्हाला ऑलरेडी, की तुम्ही करणारच आहात हे याकरिता. थँक्यू सो मच. मग आता आपण पुढे जाऊया. तर आपण पब्लिक स्पीकिंग मध्ये अजून एक टिप मी तुम्हाला देणार आहे आजच्या या वेबिनारमध्ये. अर्थात पब्लिक स्पीकिंग हा जो ही जी गोष्ट आहे ना, त्याच्याबद्दल मी सतत 10 तास बोलत राहिले तरी ते कमीच पडणार आहे ती गोष्ट. पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे काही इम्पॉर्टंट पोतडीतनं मोजक्या गोष्टी मी तुमच्यासाठी सांगते आहे. तर त्याच गोष्टीवरती आपण फोकस केला तरी काम होणार आहे. मेरी, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आय अप्रिशिएट. तू पण घेणार आहे स्टेप, आय एम शुअर. ग्रेट ग्रेट, खूपच छान. सो आपण आजच्या नेक्स्ट एक जी आपली टिप आहे ती महत्वाची टिप आहे आणि ती तुम्ही इम्प्लिमेंट केली तर तुमच्यामध्ये खूप जास्त ट्रिमेंडसली बदल घडून येऊ शकतो. तर त्याच्यामुळे त्या टिपला आपल्याला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचा आहे. तर ती टिप म्हणजे फाइंड अ मेंटॉर. फाइंड अ मेंटॉर म्हणजे काय, तर तुम्हाला पब्लिक स्पीकिंग करायचं आहे, लोकांसमोर बोलायचं आहे, तर कुठला तरी असा एका व्यक्तीला तुम्हाला ना एक आयडल म्हणून समोर घ्यायला लागेल, की ज्याचं बोलणं, ज्याचं भाषण किंवा ज्याचं प्रेझेंटेशन तुम्हाला खूप जास्त आवडतं. म्हणजे ते खिळवून ठेवणार असतं आणि तुम्हाला खूप जास्त इम्प्रेस व्हायला होतं त्याच्या भाषणाने, त्याच्या कंटेंटनी. असं तुम्हाला जे वाटतं ना, अशा एका व्यक्तीला तुम्ही चूज करा. आणि त्या व्यक्तीला जास्तीत जास्त ऐका, त्याचं बोलणं जास्तीत जास्त ऐका. म्हणजे नकळतपणे होईल काय माहितीये का, त्याची बॉडी लँग्वेज, त्याचं बोलण्याची पद्धती तुम्हाला सगळी आवडते आहे आणि ती नकळत आत्मसात केली जाते. आपल्या सबकॉन्शियस माइंड जे असतं ना, आपलं सबकॉन्शियस माइंड ते एकदम टिप कागदासारखं असतं, प्लॉटिंग पेपर सारखं. आपण जे जे काही बघतो ते आपण ऍब्झॉर्ब करतो. त्यामुळे आता आपल्याकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये युट्यूब आहे, युट्यूबमध्ये अनेकविध स्पीकर्सचं बोलणं आपण असं हाताच्या बोटावर हे क्लिक करून ऐकू शकतो आहे. तर त्याचा फायदा करून घ्यायचा आहे आता आपल्याला. तर त्यामुळे अशा मोटिवेशनल स्पीकर्सचं बोलणं ऐकायचं आहे आणि जो मोटिवेशनल स्पीकर तुम्हाला आवडतो त्याचं तुम्ही ऐकू शकता. तो एखादा युट्यूबर असू शकतो किंवा एखादा रिनाउंड मोटिवेशनल स्पीकर असू शकतो किंवा तुमचा जो विषय आहे, तुमचा जो का आहे त्याच्यातली ती तज्ञ व्यक्ती असू शकते, अशी कोणीही असू शकते. तर त्याच्यामुळे त्यांचं बोलणं तुम्हाला ऐकायचं आहे. तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की टेड टॉक्स तुम्ही जास्त ऐका. टेड टॉक्स म्हणून एक युट्यूब चॅनल आहे आणि तिथे विविध क्षेत्रातली मंडळी येऊन स्वतःचं म्हणणं ते प्रस्तुत करतात लोकांसमोर आणि ते खूप शिकण्यासारखं असतं त्याच्यात. म्हणजे मी ते जवळजवळ 2011 पासून ते चॅनल फॉलो करते आणि ते टेड टॉक्स मी ऐकते आणि त्याच्यातनं माझ्यामध्ये खूप जास्त बदल घडलेला आहे. त्यामुळे टेड टॉक्स तुम्ही ऐकू शकता. आता मराठीमध्ये जोश टॉक्स आहेत, ते तुम्ही ऐकू शकता. तिथे विविध मान्यवरांना बोलवलं जातं, ते आपलं म्हणणं व्यक्त करतात. त्याच्यातनंही खूप शिकण्यासारखं असतं. त्यांची बॉडी लँग्वेज, बोलण्याची पद्धती, टोन ऑफ व्हॉइस खूप जास्त तुम्ही शिकू शकता. तर त्याच्यातनं ते आपल्याला शिकता येईल. तर त्यांना तुम्ही फॉलो करा. आणि मोटिवेशनल स्पीकर्सना जसं मी म्हटलं तसं तुमच्या फील्डमध्ये जे मोटिवेशनल स्पीकिंग करत असतील
त्यांना तुम्ही फॉलो करा. म्हणजे मी पर्सनली सिमरजीत सिंग म्हणून एक मोटिवेशनल स्पीकर आहेत, ते स्टुडंटसाठीच काम करतात. तर त्याकरता मी त्यांचं ऐकते, त्यांचं युट्यूब चॅनल मी सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे, तर त्यांचं म्हणणं मी ऐकते. एक प्रिया कुमार आहेत, तर त्यांचं मी चॅनल ऐकते. किंवा आता केतन गावंड हे एक आहेत, त्यांचं मी मोटिवेशनल स्पीकिंग ऐकते. यजुर्वेंद्र महाजनी सर, दीपस्तंभ फाउंडेशन जळगाव इकडचे एक मोटिवेशनल स्पीकर आहेत, त्यांचं मी बोलणं ऐकते आणि त्यांचं खूप प्रभावी करणार असतं. नवीन विचार आपल्या डोक्यामध्ये येणारं असं त्यांचं बोलणं असतं आणि प्रेरणादायी असतं. आणि अशा लोकांच्या संगतीत आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून राहता येऊ शकतं ना. जरी आपल्या आजूबाजूला काही वातावरण असेल, समजा आपल्याला असं वाटतं की अरे माझ्याकडे अशा मैत्रिणीच नाही आहेत, असे मित्रच नाही आहेत की ज्यांच्या बरोबर मी इन्स्पायर होऊन काहीतरी पुढे जाण्यासाठी काहीतरी करावं, असं नाहीच आहेत माझ्या आजूबाजूला, वातावरण तसं नाहीये. असं कधी कधी आपल्याला वाटत असतं की अरे मी या एका छोट्याशा गावात राहतो किंवा छोट्याशा शहरात राहतो, त्यामुळे मला काही करता येत नाहीये. तर हे सगळं ना आपल्या मेंटल ब्लॉक्स आहेत मी तर म्हणेन आजच्या जमान्यामध्ये. कारण आजच्या जमान्यामध्ये आपण एकमेकांशी जोडलेलो आहोत. आता तुम्ही वेंगुर्ल्याला समजा असाल आणि मी इथे मुंबईत आहे, पण आपण एकमेकांशी बोलतो आहोत, संवाद साधतो आहोत, हो की नाही? तर त्याच्यामुळे आपण युट्यूबवरनं एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो आणि विचार आपण घेऊ शकतो एकमेकांचे, हो की नाही? तर त्याच्यामुळे आपल्याला युट्यूबमध्ये योग्य व्यक्तींना योग्य संगतीमध्ये राहायचं आहे आणि योग्य व्यक्तींना फॉलो करायचं आहे. म्हणजे त्यांचं जे वागणं बोलणं आहे ना, ते तुमच्या मनावर प्रभाव टाकणार आहे. आणि ही सगळी जी मंडळी आहेत ना, ज्यांची नावं मी आता घेतली, त्या मंडळीने माझ्या आयुष्यात खूप बदल घडवून आणलेला आहे. किंवा टेड टॉक्सनी, जोश टॉक्सनी, टेड टॉक्स इंडियानी पण त्यांची भाषणं मी प्रचंड प्रमाणात ऐकलेली आहेत. त्याच्यामध्ये ब्रायन ट्रेसी किंवा जे.डब्ल्यू. डायर ही सगळी जी मंडळी आहेत, आपले चांगले चांगले लेखक आहेत, ते रिचर्ड ब्रॅन्सन वगैरे, हे सगळे जण त्यांच्या तिथे येऊन गेलेले आहेत, त्या प्लॅटफॉर्मवरती येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे त्या प्लॅटफॉर्मवरती. तर त्याच्यामुळे ते कसे बोलतायत हे तुम्हाला कळेल आणि तुम्हाला एक नवीन इन्साइट मिळू शकेल. त्याकरता अशा पद्धतीने तुम्हाला गुरु शोधायचा आहे, जो व्हर्च्युअल गुरु असणार आहे. तुमच्या मध्ये नकळत परिवर्तन घडायला लागणार आहे आणि तुम्हाला कुठलीही मदत लागणार असेल ना, तरी आम्ही तुमच्या बरोबर आहोतच. तुम्हाला काहीही प्रश्न असेल, तुम्ही डेफिनेटली आम्हाला विचारू शकता आणि आमचा हाच प्रयत्न आहे की तुम्हाला जास्तीत जास्त आयुष्यात पुढे जाण्यासाठी जितकी मदत करता येईल ना, तितकी मदत करणं, हे डॉक्टर प्रेरणा राणे फाउंडेशनचं आपला एक व्रत घेतलेलं आहे आम्ही आणि त्या दृष्टीने आम्ही तुमच्या बरोबर असणारच आहोत, सगळेजण असणार आहोत. त्यामुळे तुम्ही त्याबद्दलचेही प्रश्न काही असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता, डेफिनेटली. सो या 3 टिप्स मी तुम्हाला सांगेन की आपल्या बॉडी लँग्वेज स्किल्सवरती आपल्याला कसं काम करायचं आहे, कॉन्टेंटवरती कसं लक्ष द्यायचं आहे आणि आपल्याला मेंटॉरिंग कसं करायचं आहे. मेंटॉर म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण फॉलो करायला लागायचं आहे युट्यूबवरती. सो मला पूर्ण खात्री आहे की या ज्या टिप्स आहेत त्याचा वापर तुम्ही तुमच्या स्पीकिंगसाठी नक्की कराल आणि त्याचा एक श्री गणेशा नारळ फोडण्याचा कार्यक्रम म्हणजे आजचा तुम्ही हा करणार आहात की तुम्ही तुमचा व्हिडिओ बनवणार आहात आणि व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअप मध्ये पोस्ट करणार आहात. तर हे तुम्ही नक्कीच करणार आहात. म्हणजे हे केल्याने काय होईल, आपण पुढे पुढे जाऊ शकतो. अजून तुम्ही जितकं स्टेप घेणार, अजून पुढे मी तुम्हाला स्टेप्स काय काय सांगणार, तर आपण तशा पद्धतीने स्वतःमध्ये परिवर्तन घडवू शकतो. सो आय एम शुअर की आजचं वेबिनार, आजचा मास्टर क्लास तुमच्यासाठी हेल्पफुल होता. तर मी सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मानते की तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या या मास्टर क्लासमध्ये आलात, तुमचा अमूल्य वेळ दिलात हे शिकण्यासाठी. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता कुणाला काही प्रश्न असतील ना, तर नक्की मला विचारा, मला खूप उत्सुकता आहे. सो तुम्हाला तुमचा प्रश्न तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि विचारू शकता, म्हणजे मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देईन. किंवा तुम्हाला तुमचा बोलायचं असेल माझ्याशी, तर तुमचा माईक ऑन करा आणि तुम्ही संवाद साधू शकता. मला खूप आवडेल तुमच्याशी संवाद साधायला. कुणाला काही प्रश्न आहेत का? आपले प्रश्न विचारण्याची ना एक काय म्हणतात, आपल्याकडे एक पॉवर आहे.
आपल्याला जी गोष्ट शिकायची आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न विचारलेत ना तुम्ही, तर तुमच्यामध्ये जास्तीत जास्त प्रगती होणार आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला शिकायला मिळणार आहे. मुस्कान जुनेजा या विचारते स्पीच का टॉपिक हम खुद से डिसाइड करना है क्या? यस यस मुस्कान, आपको खुद से डिसाइड करना है कि स्पीच का टॉपिक क्या होगा. क्यों आपको वो मतलब अभी नहीं, आगे जाके आपको क्यों क्या पहुंचाना है लोगों तक, कौन सी बात पहुंचाना है आपकी, हे आपल्याला तुम्हाला सांगायचं. जसं मी म्हटलं की मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि लोकांनी हेल्थसाठी इतकं अवेअर का असावं आणि त्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी, स्वतःच्या जॉईंट्सची, स्वतःच्या बॉडीची काळजी घेणं का इम्पॉर्टंट आहे, हा मेसेज मला लोकांना द्यायचा आहे. आणि मग त्या संबंधी मी व्हिडिओ बनवायला लागले. मग मला कळलं की इमोशनल हेल्थवरती पण काम करण्याची गरज आहे. मग इमोशनल हेल्थसाठी मी काही काही व्हिडिओ बनवायला लागले आणि त्याच्या दृष्टीने मी लोकांमध्ये त्यांना हेल्प सुरू केली. आणि आता मला सांगायला आवडेल की आमच्या कम्युनिटीमध्ये 900 पेक्षा जास्त मेंबर्स आहेत आणि ते सगळे स्टुडंट्स नाही आहेत, तर वेगवेगळ्या म्हणजे मोठ्या मोठ्या कंपनीचे सीईओ पण आहेत त्याच्यामध्ये, शिक्षिका आहेत, काही रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स आहेत, असे वेगवेगळ्या फील्डमधले लोक आहेत आणि ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये आताही परिवर्तन घडवायचं आहे. त्यामुळे मी तर म्हणेन की तुम्ही खूप छान तुम्हाला एक हे मिळत आहे की आत्ताच तुम्हाला अशी इच्छा निर्माण झाली की मला हे पब्लिक स्पीकिंग शिकायचंय. ही तुम्हाला इच्छा निर्माण झाली आहे, त्यामुळे तुमचं स्काय इज द लिमिट. तुम्हाला जेवढं शिकायचंय ना, नॉलेज खूप ओपन होणार आहे तुमच्यासाठी. त्यामुळे तुमचा जे विचार करण्याची पद्धत आहे ती मला खूप आवडते. तरुणांची विचार करण्याची पद्धत मला खूप प्रभावित करते आहे. तर त्याकरता तुम्हाला जे जे नॉलेज लागणार आहे, आपण सगळे स्पीकर्स घेणारच आहोत एक 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 करून. त्यासाठी तुम्हाला इम्परफेक्ट ऍक्शन्स घेणं गरजेचं आहे. सो मला स्पीच का द्यायचं आहे हे तुम्हालाच ठरवायचं आहे डेफिनेटली. आणि त्याची 3 प्रबळ कारण, जसं आपल्याला इथे शेअरिंग केलं ना बऱ्याच जणांनी, तसं तुम्ही त्याबद्दल व्हिडिओ बनवा डेफिनेटली. अजून कुणाला काही प्रश्न आहे का? आय वुड लव्ह टू लिसन टू यू. वैष्णवी, ग्रेट. तुमचा माईक ऑन कराल का प्लीज, सो दॅट आय कॅन सी यू. हॅलो मॅडम. हॅलो. मला विचारायचं होतं की लोकांबरोबर बोलताना जास्तीत जास्त पॉझिटिव्ह गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचतील ह्यासाठी काय करावं? तर हे कॉन्टेंट रिलेटेड प्रश्न आहे. तर त्या करताना मेनली मी काय सांगेन माहितीये का, कुठलीही गोष्ट जर लोकांपर्यंत सकारात्मक रीतीने पोहोचवायची असेल ना, पॉझिटिव्ह रीतीने, तर आपला प्रवास सुरू करायचा आहे. इंटरनल प्रवास, की आपल्याला स्वतःच एक पॉझिटिव्ह व्यक्ती बनण्याचा प्रवास सुरू करायचा आहे. आणि तो केव्हा सुरू होईल? जेव्हा आपण चांगली चांगली पुस्तकं वाचू, चांगले व्हिडिओज बघू, चांगल्या लोकांबरोबर राहू. या 3 गोष्टी करायच्यात आपल्याला. ऑटोमॅटिकली तुमच्या विचारांमध्ये एक शिफ्ट यायला लागणार आहे. आणि ती शिफ्ट 1 डिग्री जरी आली ना, तरी तुमचं विमान योग्य स्थळी लँड होणार आहे. त्याकरता या 3 गोष्टी तुम्ही करा. चांगली पुस्तकं वाचा, चांगले व्हिडिओज बघा आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. तर त्यामुळे तो जो पॉझिटिव्हपणा आहे ना, तुमच्या मधल्या विचारांमधला जो गोष्ट आहे, सकारात्मक विचारांची जी ताकद आहे ना, ती तुमच्या चेहऱ्यावर ऑटोमॅटिकली येणार आहे. आणि ते तुमच्या चेहऱ्यातनं, तुमच्या बोलण्यातनं ती समोरच्या व्यक्तीकडे रेडिएट होणार आहे. ती वाइब्स तुम्ही थांबवू शकत नाही. त्यामुळे ते इट इज काइंड ऑफ अ वाइब विथ विच वी कम्युनिकेट विथ ईच अदर. तर त्याच्यामुळे आपण ती गोष्ट पॉझिटिव्हली पोहोचू शकतो जेव्हा आपण तो विचार करायला लागू तशा पद्धतीने. आणि विचार करण्यासाठी आपल्याला या 3 गोष्टी करायच्या. खूप छान प्रश्न वैष्णवी. थँक यू सो मच फॉर आस्किंग दिस. आय रिअली अप्रिशिएट. ओके मॅडम, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आपल्याला वेदा विचारतायत, पण जेव्हा आपण स्पीच करतो तेव्हा आपल्यामध्ये फुल कॉन्फिडन्स कसा येऊ शकतो? तर तेच आपण एक एक स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. कॉन्फिडन्स ही जी गोष्ट आहे ना, मी नेहमी म्हणते की प्रत्येक वेळेला काय आय एम कॉन्फिडंट असं दाखवण्याची गरज नसते. प्रत्येक 24/7 आय एम कॉन्फिडंट, आय कॅन डू एनिथिंग असं करण्याची काही गरज नसते. कॉन्फिडंट ही गोष्ट आहे की जी तुमच्या बॅकपॅक मध्ये असली ना, ठीक आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा हुकमी कॉन्फिडन्स बाहेर काढता आला पाहिजे. आणि तो केव्हा येणार? जेव्हा तुम्ही असे छोट्या छोट्या ऍक्शन्स घेणार, इम्परफेक्ट ऍक्शन्स. म्हणजे आज मला समजा कॅमेरामध्ये बोलून मी कसं बोलू, बापरे मला लोक हसतील, मला काय म्हणतील अशी भीती वाटते.
पण माझा का मोठा आहे की मला मुलींच्या मासिक पाळीबद्दल मला लोकांना अवेअरनेस करायचं आहे, हे मला आतून वाटतंय. मला काहीतरी करावंसं वाटतंय. या गावामध्ये सगळ्या लोकांनी त्याबद्दलच्या अंधश्रद्धा सोडून द्याव्यात आणि मुलींना चांगला एक दर्जा प्राप्त व्हावा, माणूस म्हणून दर्जा प्राप्त व्हावा, असं मला आतून वाटतं आहे. तर ती माझी जी तडप आहे ना, ती माझी जी आग आहे ना आतली, ती मला गप्प बसू देणार नाही. आणि मग शेवटी मी ती स्टेप घेईनच आणि मग मी कॅमेरा फेस करीनच आणि माझं म्हणणं मी लोकांपर्यंत पोहोचवेनच, असं होणार आहे ते. तर त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण छोटीशी स्टेप ही घ्यायची आहे की आपल्याला ते का करायचं आहे, त्याचा एक व्हिडिओ बनवायचा आहे. कॉन्फिडन्स काही कोणी पटकन घेऊन आलेलं नसतं. हळूहळू 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 तुम्ही त्या लेवलला पोहोचणार आहात. कुठलाही व्यक्ती, जगातला कुठलाही व्यक्ती कॉन्फिडन्स जन्मतःच घेऊन आलेला नाही. तो त्या वेळेपर्यंत पोहोचलेला आहे कारण त्याने इम्परफेक्ट ऍक्शन्स घेतले. आपल्याला इम्परफेक्ट ऍक्शन्स घेतच राहायचे आहेत. आय एम शुअर अबाउट दॅट की आज तो व्हिडिओ तुम्ही बनवा ना वेदा. थँक्यू सो मच फॉर आस्किंग. येस, कुणाला प्रश्न आहे का अजून? कुणाला प्रश्न विचारायचा असेल तर नक्की विचारू शकता. तुमचं माईक ऑन आहे का वेदा? ओके, थँक्यू सो मच. येस, ओके. सो तुमचं समजा आजचं वेबिनार अचानकपणे तुम्हाला म्हणजे नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे समजा अटेंड करता आलं नाही, मधूनच तुम्ही लॉग ऑफ झालात, असं काही झालं असेल तर याचं पूर्ण रेकॉर्डिंग आपण डॉक्टर प्रेरणा राणे फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत आणि त्याची लिंक मी फेसबुकवरती पण शेअर करीन आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण शेअर करीन, जेणेकरून तुम्ही ते पूर्ण वेबिनार नॉनस्टॉप बघू शकाल. आणि त्याचबरोबर मला तुम्हाला विनंती करायची आहे की तुमच्यासारखेच तुमचे मित्रमंडळी असतील, तुमच्या लोकॅलिटीमध्ये असतील किंवा तुमच्या शाळेमध्ये असतील, तर त्या सर्वांपर्यंत आपला हा उपक्रम तुम्ही पोहोचवा, त्यांच्यापर्यंत या लिंक शेअर करा, सो दॅट त्यांचाही याच्यामध्ये फायदा होईल आणि तेही आपल्या फाउंडेशनच्या मार्फत आपल्याशी जोडले जातील, आपल्या सर्वांशी, आणि त्यांचाही विकास व्हायला लागेल. त्यामुळे एकीने आपण सगळ्यांना मदत करायची आहे. तर जर तुम्ही हे विचार तुम्ही एकाला जरी सांगितले तरी तुम्ही ते पुन्हा शिकणार आहात. त्यामुळे तुम्ही एकाला तरी हे विचार सगळे काय शिकलात ना, ते तुम्ही एकाला तरी तुमच्या आसपासच्या गोष्टी आसपासच्या एका विद्यार्थ्याला सांगा, म्हणजे जेणेकरून तुम्ही ते पुन्हा शिकणार आहात. त्यामुळे तुम्ही ही एक स्टेप नक्की घ्या. तर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या या वेबिनारच्या लिंक्स तुम्ही शेअर करत जा आणि त्यांच्यापर्यंत म्हणजे त्यांच्यापर्यंत हे सगळं पोहोचवत जा, म्हणजे या ना त्या स्वरूपामध्ये, म्हणजे सगळ्यांचा फायदा होऊ शकेल. ठीक आहे. सो मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही सगळेजण ही स्टेप घ्याल आणि तुम्ही हे म्हणणं सगळ्यांपर्यंत पोहोचवाल. फक्त म्हणजे एकाच पर्सेंटेजच्या लोकांचा विकास व्हावा असा आमचा हेतू नाहीये. तर सगळ्या स्टुडंट्सना पुढे जाण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा, त्यांना छान प्रेरणा मिळण्यासाठी जे वेबिनार्स आम्ही आयोजित करू शकू ते करू शकतो. तर त्याकरता तुमची मदत आम्हाला लागणार आहे. म्हणजे कुठले वेबिनार्स तुम्हाला ऐकायला आवडतील, काय टॉपिक्सवरती तुम्हाला शिकायला आवडेल, ते सगळं तुम्ही आमच्याशी शेअर करता आहात, हे आम्हाला खूप आनंद आहे. त्यातलेच टॉपिक निवडून आपण प्रत्येक वेळेला वेबिनार घेणार आहोत, 2nd आणि 4th संडेला. तर मला पूर्ण खात्री आहे की पुढच्या संडेलाही तुम्ही सगळेजण येणार आहात आणि आपण भेटूच त्यावेळेला. तोपर्यंत तुम्हाला खूप खूप धन्यवाद आजच्या वेबिनारमध्ये सहभागी झाल्याबद्दल. तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाकू शकता, म्हणजे त्यांना पुढच्या आपल्या वेबिनारमध्ये आपण ऍड्रेस करू. थँक्यू पूजा, आय अप्रिशिएट यू. थँक्यू वेदा, अप्रिशिएट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सो मला पूर्ण खात्री आहे तुमचा जो होमवर्क आहे तो प्रत्येक जण तुम्ही कराल. थँक्यू. आणि तुमचा व्हिडिओ बनवलेला मी पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओ याकरता बनवायचा आहे आपल्याला की पब्लिक स्पीकिंगसाठी एक स्टेप घ्यायची. त्याच्यामध्ये तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता, तुम्ही सध्या काय शिकत आहात किंवा कुठे काय पद्धतीचं एक काही व्होकेशनल ट्रेनिंग घेत असाल तर ते ट्रेनिंग काय घेताय ते सांगा.
आणि तुमचा का तुम्हाला पब्लिक स्पीकिंग का शिकायचं आहे, म्हणजे काय गोष्ट आहे जी लोकांपर्यंत तुम्हाला पोटतिडकीने पोचवायची आहे, ते आम्हाला तुम्ही 3 गोष्टी शेअर करायच्या आहेत. थँक्यू वैष्णवी, थँक्यू रामिका, थँक्यू श्रेया, थँक्यू पूजा, थँक्यू वैभवी. Thank you so much. Thank you so much for joining. Lots of love to you all. आणि stay blessed आणि ऍक्शन घेत राहा, इम्परफेक्ट ऍक्शन घेत राहा. ओके, सो टेक केअर. अथर्व, थँक्यू. मुस्कान, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पल्लवी, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूप 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 धन्यवाद. ओके, बाय बाय. टेक केअर. बाय.